येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या त्या इशाऱ्यानंतर स्टार एअर जमिनीवर. सोलापूर मुंबई 2 ऑगस्ट पासून पूर्ववत. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पावसामुळे कमी विजिबिलिटी हे खोटं कारण सांगून स्टार एअर आणि फ्लाय 91 या कंपन्यांनी गेल्या महिन्यापासून सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून सुरू असलेली विमानसेवा बंद केली. याबाबत येस न्यूज मराठीसह सोलापूरच्या पत्रकारांनी जोरदार आवाज उठवला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही वारंवार प्रश्न विचारले. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही गोष्ट सांगून या दोन्ही कंपन्यांना नोटीस द्यायला सांगितले. सोलापूर ते मुंबई या विमानसेवेसाठी स्टार एअर या कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून प्रति रिकाम्या सीटसाठी 3250 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. शासनाला कोणतीही कल्पना न देता खोटी माहिती देऊन विमानसेवा बंद केल्याप्रकरणी आम्ही त्यांची वायबिलिटी गॅप फंडिंगची फाईल मंजूर करणार नाही. तसंच सोलापूर विमानतळाचा त्यांचा परवाना रद्द करू. VGF आपण जे दिलेलं होतं कंपनीला वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जे मान्यता दिली होती त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करतो असा इशारा देतात स्टार एअरनं 2 ऑगस्ट पासून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आजपासून तिकीट बुकिंग देखील सुरू झालंय. आता सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस सोलापूर ते मुंबई ही स्टार एअर या कंपनीची विमानसेवा पूर्ववत सुरू राहणार आहे. फ्लाय 91 या कंपनीनं अद्याप गोवा, सोलापूर, हैदराबाद या बंद केलेल्या विमानसेवेचा निर्णय जाहीर केला नाही. फ्लाय 91 या कंपनीनं 19 जून पासून तर स्टार एअर कंपनीनं 28 जून पासून विमानसेवा बंद केली होती. ऑड टायमिंग असताना देखील गेल्या वर्षभरात सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून सुमारे 36,000 प्रवाशांनी प्रवास केला. यावरूनच सोलापूरला विमानसेवा किती गरजेची आहे हे दिसून येतं. सोलापूर शहरात आज सायंकाळी 5 वाजता विविध भागात सुरू झाला रिमझिम पाऊस. 25 दिवसांच्या गॅपनंतर पाऊस आल्यामुळे झाले आनंदाचे वातावरण. उजनी धरणातून उद्यापासून भीमा सीना बोगद्यातून पाणी सीना नदीत सोडलं जाणार. अद्याप शेतीसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा नाही निर्णय. जिल्ह्यातील आमदार गप्प. सोलापूर पुणे दरम्यान दररोज सकाळी धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसला आज झाली 25 वर्ष पूर्ण. प्रवाशांनी स्टेशनवर सकाळी केक कापून रौप्य महोत्सव साजरा करत हुतात्मा एक्सप्रेस सजवली. सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे 102 या अँब्युलन्सवर कार्यरत असणाऱ्या साई एजन्सीच्या ड्रायव्हरऐवजी वैयक्तिक 20 चालकांना गेल्या वर्षीचे 6 महिन्यांचे अदा केले 17 लाख रुपये. संशयास्पद व्यवहार. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात नामदेव पायरी परिसरात आजपासून 29 जुलैपर्यंत नारळ फोडण्यावर बंदी. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी काढले आदेश. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. सोलापूर. मोबाईल 6399882222. आषाढी वारीतील मानाच्या 10 पालख्या सोबत असलेल्या दिंड्यांना प्रत्येकी 20,000 प्रमाणे 2,80,00,000 अनुदान. मुख्यमंत्री वारकरी महामंडळातर्फे वाटप सुरू. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची केली पाहणी. जैन सोशल ग्रुपच्या वतीनं सोलापुरात 17 जुलै रोजी तुळजापूर वेस येथील जैन स्थानकामध्ये दिवसभर आयोजित करण्यात आले मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.
गार्डन लव्हर्स संस्थेच्या वतीनं सोलापुरातील डफरीन चौकात असलेल्या पूना गाडगीळ अँड सन्सच्या जपूरजा गॅलरीमध्ये 17 ते 23 जुलै दरम्यान पाहता येणार चित्रकार विद्या गोसावी यांनी साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन. आषाढी वारीसाठी शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराज पालखीचा धाराशिवमध्ये पालखी मार्गावर रांगोळ्या काढून भाविकांनी केलं उत्साहात स्वागत. आज धाराशिवमध्ये मुक्काम. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज करण्यात आलं नीरा स्नान. साताऱ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलं दर्शन. पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये असणार. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम बारामती येथील शारदा प्रांगण इथं असणार. कर्जमाफी पाठोपाठ शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे वीज बिलही माफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. फडणवीस यांच्या या निर्णयाबद्दल भाजप किसान शेतकरी मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांचा सत्कार. देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं. आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू. दत्तात्रय भरण्यांचं वक्तव्य. आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केलं निलंबन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पुण्यातील खेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे वेताळ गावातील ओढ्यावरचा पूल गेला वाहून. ST बंद. विद्यार्थ्यांना 5 ते 10 किलोमीटर पर्यंत शाळा महाविद्यालय गाठण्यासाठी पायपीट. 8 दिवसांपासून नागरिकांचा संपर्कही तुटला. डिलिमिटेशन विधेयकाला आमचा विरोध कायम. जर गरज असेल तर सरकारनं प्रस्ताव द्यावा, त्याचा विचार करू. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. अबुधाबीहून आलेलं एअर इंडिया एक्सप्रेसचं IX208 हे नियोजित आंतरराष्ट्रीय विमान आज विमानतळावर दाखल. भारत मालदीव व्यापार करायला गती. मुक्त व्यापार वाटाघाटीची पहिली फेरी यशस्वी. व्यापार संबंध अधिक दृढ तसंच सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.